जम्मू काश्मीरमध्ये 8 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलंय। अनंतनाग आणि शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 8 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलंय। जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी हा हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी असल्याचं सांगण्यात येतंय। अनंतनागमध्ये कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव रूफ खांडे असं आहे। तो कोकरानागमध्ये राहणारा आहे। तर जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव इम्रान रशीद असं आहे। अनंतनाग आणि शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती। त्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनागमध्ये शोध मोहीम सुरू केली। दरम्यान या परिसरात लष्कराकडून सर्च ऑपरेशन जारी आहे। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। हेमंत सर, लष्कराचं अभिनंदन करावी अशी ही बातमी आहे आणि या वर्षातली सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल ही। हो, नक्कीच आपण आपल्या लष्कराचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी एक अतिशय स्वच्छ, क्लीन असं ऑपरेशन केलं, ज्यामध्ये आतापर्यंत 11 दहशतवादी मारले गेले आहेत अशी माहिती आहे आणि एकाला जिवंत पकडण्यात आलेलं आहे। हे खरोखरच चांगलं यश आहे। आणि ज्या ठिकाणी हे झालं आहे ही जागा आहे शोपिया आणि अनंतनाग म्हणजे साऊथ काश्मीर। जम्मू काश्मीरचे 3 मोठे भाग आहेत। त्याच्यामधला जो काश्मीर खोऱ्याचा भाग जो आहे, ज्याची लांबी 130 किलोमीटर आहे आणि रुंदी 30 ते 40 किलोमीटर आहे, या भागामध्ये जो काश्मीर मधला जेवढा हिंसाचार चालतो तो सगळा या भागामध्ये होतो। आणि असं मानलं जातं की जवळजवळ अजून सुद्धा 150 ते 200 दहशतवादी या भागामध्ये असावेत। तर म्हणून आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये आपलं अँटी टेररिस्ट ऑपरेशन किंवा दहशतवादी विरोधी अभियान हे अजून जास्त तेज करावं लागेल आणि जे उरलेले दहशतवादी आहेत त्यांना न्यूट्रलाइज करण्याचा किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न करावा लागेल। तोपर्यंत आपण लष्कराचं तर कौतुक करतो, पण हे केवळ दहशतवादी मारून दहशतवाद संपणार नाही। आताच काही महिन्यापूर्वी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने हुरियत कॉन्फरन्स, जे दहशतवाद्यांची मुख्य संघटना आहे, यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक केसेस कोर्टामध्ये दाखल केल्या होत्या। मी अशी अपेक्षा करतो की या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून या सगळे जे हुरियतचे नेते आहेत, ज्यांनी पाकिस्तानकडनं पैसा घेतलेला आहे, ज्यांनी हिंसाचारात भाग घेतलेला आहे, ज्यांच्या विरुद्ध लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे। कारण नेतृत्वाला जर तुम्ही लवकर न्यूट्रलाइज केलं तर त्याचा जो परिणाम जमिनीवरती फार चांगला होतो। आणि अजून एक चिंतेची सध्याची बाब अशी आहे की सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज दहशतवाद्यांचं कौतुक करणारे प्रसिद्ध केले जातात, देशाच्या विरुद्ध काही पोस्ट लिहिल्या जातात। तर आपण सोशल मीडियावरती सुद्धा एक मोठं अभियान राबवायला पाहिजे, ज्याप्रमाणे ज्यांनी हे व्हिडिओज टाकले, जे अशा प्रकारची माहिती तिथे टाकतात की जी देशद्रोही आहे, देशविरोधी आहे, अशा लोकांना पकडायला पाहिजे। आणि जर त्यांचे IP ॲड्रेसेस समजा जर आपल्या देशाच्या आतले नसतील, म्हणजे तो व्हिडिओ अपलोड झाला असेल समजा पाकिस्तानमधून किंवा कुठून बाहेरून, तर तो ब्लॉक करायला पाहिजे। तर सोशल मीडियावरती दहशतवादाचा जो मुकाबला आहे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही। मला खात्री आहे की तिथे सुद्धा एक मोठं अभियान राबवलं जाईल आणि सगळे हे देशद्रोही व्हिडिओज, देशद्रोही पोस्ट हे थांबवले जातील। सर, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर गेल्या काही महिन्यातली एन्काउंटर्स कुठली कुठली आहेत पाहूयात। 24 मार्च 2018ला अनंतनागमधल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय। 21 मार्च 2018ला कुपवाड्यात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, मात्र यात 5 जवान शहीद झाले। 16 मार्चला खानमोहमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। 13 फेब्रुवारी 2018ला श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे 2 दहशतवादी ठार करण्यात यश आलं। आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। शोपियानमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय, तर अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आणि एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलेला आहे। इम्रान रशीद असं त्याचं नाव आहे। तर
ज्या दहशतवाद्याला ठार करण्यात आले त्याचं नाव रूफ खांडे असं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.